गाडी दुसरे लवड्या रुक जा ज्यादा या लाईनला ना तुम्ही लेट निघालात ना तर खूप गर्दीच भेटणार तुम्हाला. ॲटलिस्ट तुम्ही ना कमीत कमी 7:30 पण जरी निघालं तरी ठीक आहे. 7:30 आत्ता मी किती 8:30च्या नंतर निघेल. जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत. 8च्या नंतर या लाईनला खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप. आता आपल्याला लेफ्ट साईडला जावं लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला नीट जागा अशी भेटत. आता आपल्याला जागा नाही भेटणार. लेफ्ट साईडला जावं लागेल. लेफ्ट साईडून अशी एक लाईन असते बाहेरची, मग त्यांना भेटतं. हां हो बघा, हा होईल ओबेर आहे. आणि या ओबेराच्या लाईनलाच ना खूप गर्दी असते. हाच पट्टा ओबेर आहे ते पुढे हब मॉल, हा एवढा पट्टा खूप जाम असतो. कारण ऑलमोस्ट लोकांना आरे कॉलनी डायरेक्शनने जातात. आणि काही थोडेफारच आहेत जे अंधेरीला जोगेश्वरीला जातात. मोस्टली लोक आरे कॉलनी प्रिफर करतात, कारण तिकडून गर्दी पण कमी असते. आणि 1-2 रस्ते आहेत, त्यातला मी एक रस्ता दाखवेल जो मी डेली यूज करतो. हां, तिकडे पण खूप गर्दी असते. अरे कहना क्या चाहते हो? थँक्स. आता आपल्याला इकडून जायचं लेफ्टला. वाव, मस्त आहे गाडी. येल्लो ब्रँडिंग, बोरिवली वेस्ट, BKC एक्सप्रेस. हो, गाड्यांना बसला पण नाव द्यावं लागलं. बस का ट्रॅव्हल्सच म्हणू शकतो आपण. तिकडे खूपच गर्दी असते यार, खूप म्हणजे खूप गर्दी असते. गाड्यांना असे चिपकायला येतात यार एकामेकांना. इथपर्यंत उभ्या असतात घेतलं बाजूला. हा रस्ता आहे ना, इथे कोण कुठून कसा घुसेल ना काय सांगू नाही शकत. जागा भेटली ना का घुसायला सुरुवात. आता हा आरेला एक समोर रोड जातो, एक आरेला समोर जातो आणि इथून एक राईट आहे. तर त्या रोडने मी डेली जातो, तुम्हाला दाखवतो. जरा मिरर सेट करू दे. मला काहीच माहीत नाही की आवाज कसा येतो आहे, काय येतो आहे, किती क्लिअर येतो आहे. कारण मी अजून माहीत नाही लावला होता. काल विदाउट मीडिया मोड मी डायरेक्ट कॅमेरा लावला होता, तर खूप आवाज येत होता. माझा आवाज जरा पण जात नव्हता. म्हणजे जिथे माझी गाडी स्लो आहे ना तिथे आवाज जात होता माझा, बाकी वेळी जरा पण आवाज जात नव्हता. तर इथून मी हा पहिला राईड घेतला. आता हा पहिला राईड घेतला ना, आता तुम्ही बोलाल इथून पहिला राईड का घेतला. याचं रिझन असं आहे की तो जो समोर रोड गेला आहे ना, तो रोड छान आहे, त्याच्याबद्दल काय माझं मतच नाही. पण एवढी ट्रॅफिक असते ना, भयंकर ट्रॅफिक. 2 लाईनचा रोड आहे, येणारे आणि जाणारे. मग तो एका लाईनमध्ये 2 कार आणि 1 बाईक बसू शकते. ऑलमोस्ट एवढी स्पेस आहे एका लाईनमध्ये. ओके, म्हणजे पूर्ण रोडमध्ये 4 कार आणि 2 बाईक बसू शकतो साईडला. ओके, तर एका लाईनचा आपण विषय घेऊया. एका लाईनचा विषय असा आहे की रोडच्या मधोमध एक रिक्षा किंवा 1 कार लागते, म्हणजे 2 लाईनी झाल्या. आणि लेफ्ट साईडला थोडी जागा असते. मग बाईकवाल्यांचा असा इश्यू होतो की बाईकवाले ना एक तर राईटने तरी जातात, नाही तर लेफ्टने जातात. लेफ्टने का जात नाहीत की लेफ्टने जर गेले आणि कुणी एक्स्ट्रा अजून रिक्षा पुढे घुसवली तर त्यांचा पूर्ण लेफ्टने त्यांचा पूर्ण रोड त्यांचा ब्लॉक होतो. आणि राईटने जर गेले तर ते दुसऱ्या समोरच्या लाईनमध्ये जातात. आणि समोरची लाईन एवढी जाम करतात ना बाईकवाले, ऑलमोस्ट पूर्ण पॅक करून टाकतात. आणि तुम्ही समोरच्या लाईनमध्ये गेलात ना तर काही कारवाले अजिबात जागा देत नाहीत. ते असं समजतच नाहीत की जाणाऱ्यांना ट्रॅफिक आहे, तर येणाऱ्यांची जी ट्रॅफिक कमी आहे त्याच्यामुळे यांना जागा द्यायला. काही जण अजिबात जागा देत नाहीत, फुल टू एकदम रस्ता कवर करून चालत असतात. त्याच्यामुळे कधी ना नजरेला नजर पण भिडते बाई, गाड्या पण थोड्याफार टच होतात. त्याच्यापेक्षा बेस्ट इकडून गेलेलं चांगला. सिंगल रोड आहे, एकदम खाली असतो,
कधी कधी क्वचित थोडीशी गर्दी असते, ती पण रनिंगवाली गर्दी असते. एकदम मस्तवाला फील येतो इकडून, शांत असा गावासारखा. माहीत नाही हा रोड त्याच्यापेक्षा लांब आहे की तेवढंच किलोमीटर आहे, पण ठीक आहे. मी तर पहिला मी हा लेफ्ट मारायचो, त्याच्यानंतर मी हा रोड शोधला आणि आता त्याने मी डायरेक्ट समोर येतो. हार्ड झाले 50. वाव, जस्ट लाईक वाव. आय थिंक हा गुरांना चारा घेऊन जायचं. तुम्हाला ना फुल तो गाव वाटेल. ते एक दुकान आहे, मी तुम्हाला दाखवलं असतं. ते फुल गावसारखं आहे. हे वालं दुकान फुल गाव टाईप दुकान आहे. खूप हे बघा, पूर्ण गावासारखं आहे इकडे, पूर्ण फुल तो गावासारखं. जर गुरं इकडे सांभाळले ना, एवढं पोट भरते ना, आरामशीर इथे जवळ राहते. आणि इकडचे लोक काय काय सांभाळतात, पण गुरे नाही सांभाळत, म्हशी असं म्हटलं. गाय कोण, मला एक पण गाय दिसली नाही इथे, सगळे म्हशी सांभाळतात. हो, नाही पाहिजे सिंगल. हो भाई, पहिल्यांदा ट्रॅफिक यार. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. पहिल्यांदा पॉसिबल कसं यार. हाय पहिल्यांदा. कुठपर्यंत हो, काय ठोकलं बिकलं काय. सीधा अंदे खाली, सीधा 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 नीचे जाएगा. मत उधर मत ज़्यादा ये कर मत करो. थोड़ा अंदर का, इस तरफ काट, इधर काट. रुक जा. ज़्यादा उधर मत लो भाई, रिक्शा थोड़ा आगे लेना. ज़्यादा उधर मत लो. अंदर लो, उधर मत लो ज़्यादा. नीचे जाएगा तो ऊपर आना प्रॉब्लेम है. अबे यार, हे ट्रक आले कुठून, एवढी ट्रॅफिक. 8:57 झाले. आपण आला इकडून, ऑलमोस्ट पॅक आहे. आज मला वाटत नाही मी वेळेवर जाईन. अबे भाई, इकडून पण घुसले, सगळीकडून घुसले. देख लो, हम लोग निकाल लेते हैं. 1 घंटे पड़ता है. जो पीछे गाड़ी, चलो लो पीछे, तो सीधा पीछे आएंगे. चलो अरे भैया जी, बीएमसी की हो क्या कुत्ते की गाड़ी हो. बहन, जो गाड़ी निकलेगी तो जाएगा ना, हवा में उड़ा के जाएगा क्या. जो निकालेगा तो तुम बीच में आएगा, उसके रास्ते में तो कैसे जाएगा गाड़ी. चल जाए गाड़ी पीछे ले, पीछे ले गाड़ी. गाड़ी निकलेगा, ड्राइवर आदमी है ना. गाड़ी के पीछे चल जल्दी. कितना टाइम हो गया. 1 घंटा हो गया. अभी इधर. चलो भाई. हा बा, कसं मेला, कुठं जायचंय. टाइम नाही काय, गाडी दुसरे लावल्या.
वाजले 9:10. आपण 9:10ला ऑलमोस्ट ऑफिसमध्ये असतो. आता इथून आपला पुन्हा 10 मिनटं लागतो. बोलेरो गावाला ना आमच्याकडे याच्याकडे बोलेरो होते. एवढी भारी वाटते ना त्यावेळी गाडी बघायला. आता याने एकदम क्लीन नाही केलं तर मस्त वाटतं गाडी. बोलेरो त्यावेळेची एकदम फेमस गाडी होती. हा खड्डा नेहमी भरतात, नेहमी खड्डा पडतो. पुन्हा कालचा